श्री सुहास वाडकर साहेबांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करून शब्द सांगावे. सरस्वती मातेला वंदन करून आज शाळेचा पहिला दिवस आणि त्यासाठी तुम्हाला वेलकम करायला, तुमचं सुस्वागतम करायला चालाबादप्रमाणे मी आणि तुळशीराम शिंदे तर असतोच, पण यावर्षी आवर्जून आलेले आपले सहाय्यक आयुक्त वळवी साहेब यांचं जोरदार टाळ्याने कौतुक करा. कारण प्रशासनाचा वरिष्ठ अधिकारी ज्यावेळी स्वतःहून कळवळीने अशा प्रकारच्या कार्यक्रमात येतो आणि मुलांना प्रोत्साहन देतो, तर त्याची कुठे ना कुठे जाण मुलांमध्ये असणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याचं प्रोत्साहन त्यांना भेटतं. आमचे सगळे शिक्षक वृंद, खरे मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम, बरोबर झाले सर, त्यांची नावं घेत नाही, एखादी जर राहिलं तर परत मला बोलायला नाव नाही घेतलं. त्याचबरोबर आमचे शाखा प्रमुख गोरे साहेब सुद्धा आले. 2 महिन्यांची सुट्टी कशी गेली बोला. खरंच पूर्ण वर्षभर शिकल्यानंतर आपल्याला ही एप्रिल आणि मे महिन्याची सुट्टी भेटते. त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण रिलॅक्स होतो, आनंदित होतो, गावाला जातो, बऱ्याच गोष्टीची इकडे तिकडे भेट देतो, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, गावच्या लोकांपर्यंत, आणि कुठे कुठे सहलीला जातो आणि पुन्हा फ्रेश होऊन नवीन वर्गात प्रवेश घेतो आणि पुन्हा एकदा जोमाने आपण काय करतो, अभ्यास करतो. परंतु ह्या 2 महिन्यात गेल्या वर्षीचे शिकवलेलं सगळं विसरलात की नाही? हा, गेल्या वर्षीचं अजून लक्षात आहे? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे की अभ्यासासाठी महत्वाचं काय असतं? पुस्तकं, वह्या, बरोबर की नाही? आपण सगळेजण गरीब कुटुंबातून आलेलो आहोत. मोठ्या शाळेमध्ये जायला आपल्याला जमत नाही. मोठ्या मोठ्या शाळेमध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात फीज असतात. परंतु या कुठल्याही गोष्टीमुळे तुमचं शिक्षण अडता कामा नये यासाठी महानगरपालिका दरवर्षी तुम्हाला 27 वस्तू देते, बरोबर की नाही? मग त्याच्यामध्ये पुस्तकं आहे, वह्या आहे, तुमचं गणवेश आहे, तुमचे बूट आहे, तुमचे बॉटल आहे, बरोबर की नाही? मग या कुठल्याही गोष्टीमुळे तुमच्या अभ्यासात खंड होता कामा नये. महानगरपालिकेचं एवढंच म्हणणं आहे की मुंबई क्षेत्रामध्ये असणारा प्रत्येक मुलगा हा सुशिक्षित असला पाहिजे, उच्च शिक्षित झाला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहता आलं पाहिजे. त्यासाठी महानगरपालिका तुम्हाला जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी देते. तुमचं फक्त एवढंच काम असायला पाहिजे की आपण फक्त काय केलं पाहिजे, खूप जोरात बोला, खूप अभ्यास केला पाहिजे. पुन्हा एकदा नवीन वर्षात प्रदानपण केलेला आहात. तुम्हाला 27 वस्तूचं आज वाटप होईल. झाल्यानंतर तुमच्या पुस्तकांवर, तुमच्या वह्यांवर तुमची व्यवस्थित नावं पहिली लिहा, कारण सगळ्या वस्तू समान असल्यावर इकडे तिकडे जाण्याच्या शक्यता असतात, बरोबर ना? तुमच्या वस्तू आल्यावर तुमचे काय करायचे, त्याच्यावर नावं लिहायचं आणि जे जे शिक्षक शिकवतील ते चांगल्या गुण्यागोविंदाने काय करायचं, शिकायचं. आणि तुम्ही तुमच्या बरोबर तुमच्या आई वडिलांचं आणि महानगरपालिकेचं नाव सुद्धा काय करायचं आहे, उंचवायचं आहे. गेल्या वर्षीचा आपला 10वीचा रिझल्ट जवळजवळ 96% लागला, म्हणजे प्रायव्हेट शाळेचा रिझल्ट सुद्धा एवढा लागत नाही. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे जर पुढे जाल तर हा 96चा 97, 97चा 98 आणि 99 आणि 100%, म्हणजे महानगरपालिकेचा रिझल्ट किती लागला पाहिजे, 100%. करणार ना अभ्यास? पुन्हा एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. जय हिंद.